याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चला कोणी कोणासी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, यौंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां, अन्याउश्चहस्त चरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार पुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशम, विधींद्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचे, संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतं, काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वरणी गुणराम, ऐसे देही प्रेम काही कळा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू, याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेरू असणाऱ्या निष्प्रिय तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील ही पूर्णत्वाची म्हणजे काल्याची महाप्रसादाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो, कारण प्रवास दूरचा होता त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. कीर्तन करणं सोपं आहे 2 तास, पण 2 तासाच्या कीर्तनासाठी 12 तास प्रवास करावा लागतो. हे खूप अवघड आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला तर माहिती आहे, तुमचे जंक्शन स्टेशन, मंचर जंक्शन स्टेशन, चाकण जंक्शन स्टेशन आणि खेड जंक्शन स्टेशन, इथं कोणत्याही वेळेला जा 1-1.5 तास माणसाला वेट करावंच लागतो महाराज. बायपास जरी झाला तरी तेवढी ट्रॉफिक ठरलेलीच आहे. तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं स्वरूप जरी छोटा असेल, पण कार्यक्रमाचा देखावा हा चांगल्या गावाला लाजवलं एवढं सुंदर तुम्ही सर्व मंडळींनी नियोजन केलंय. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला नेमाला प्राप्त झालाय. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै, अज्ञान हेतु कृत मोहमदांधकार नाशम विदाय ही ततो देते विवेका. बाबा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. आपल्या मंचरमध्ये का एवढेच लोक आहे का महाराज? हजारोनं नाही लाखोनं लोक असतील महाराज, तरी पण कीर्तनासाठी एवढेच उपस्थित आहे. बाकीचे लोक ज्याच्या नशिबात कीर्तन आहे तोच येईल, ज्याच्या प्रारब्धात पुण्य आहे तोच येईल महाराज. काही गोष्टी पूर्वजन्मीच्या पुण्यानेच मिळतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवरायला सांगू लागले, नामदेवराय जगाचा मालक बोलतोय, नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय, नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, काय केलंय तुम्ही याच्यासाठी? नामदेवराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, अनेक जन्मापासून हे करत आलोय, तेव्हा कुठं जगाचा मालक माझ्या हाताने खातोय, तेव्हा कुठं माझ्या जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. स्वप्न कोण पाहत नाही महाराज, पण प्रत्येकाचं स्वप्न देव पूर्ण नाही करत.
सरपंच पदाला 10 जण उभे राहतात, मग सगळे निवडून येतात का एक येतो? बाकीचे दारू वाटत नाही तुम्हाला? पैसे देत नाही, बॅनर लावत नाही, प्रचार करत नाही, सर्व गोष्टी करून सुद्धा सरपंच एक का होतो? आमदारकीला 1000 लोक उभे राहतात, आमदार एकच होतो. याचं कारण काय माहितीये का? जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात महाराज. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काल्याचा प्रसाद, आपण भाग्यवान आहे. काही काही लोकांची मानसिकता अशी आहे, काय 7 दिवस कीर्तन ऐकायचं, काल्याचं कीर्तन ऐकलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. तुमच्या बापानं सांगितलं तुम्हाला? कोणी शिकवलं हे? हा नेम आहे का? काल्याचं कीर्तन ऐकण्यासाठी पहिलं 7 दिवस तुम्हाला सेवा करावं लागतं. व्यवहार आहे. तुम्ही एखाद्या नोकरीला आहे, कंपनीत कामाला आहे, 30 तारखेला तुमचं पेमेंट होतं. किती तारखेला पेमेंट होतं? 30ला. मग 30 तारखेचं पेमेंट घेण्यासाठी पहिले 29 दिवस तुम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? काम करावं लागतं. 29 दिवस काम केलं की 30 तारखेला तुम्हाला कंपनीचा मालक काय देतो? पेमेंट देतो. 29 दिवस घरी झोपले, 29 दिवस घरी झोपले आणि 30 तारखेला पेमेंट आणायला दिले. तुमचा बाप देईल का तुम्हाला पेमेंट? जसं व्यवहारामध्ये ऍडजस्ट करायचं नाही तसं परमार्थामध्ये अजिबात ऍडजस्ट करायचं नाही. 7 दिवस सेवा करायची. असं नका समजू की ज्यानं कीर्तनाचं यजमानपद घेतलं त्याला जास्त पुण्य भेटतं आणि ज्यानं टाळ वाजवला त्याला पुण्य कमी. इथं चटई उचलणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच कीर्तनाचं यजमान घेणाऱ्याला तेवढंच पुण्य आहे. जो पत्तरवाळ्या उचल त्यालाही तेवढंच पुण्य आहे. जो पखवाज वाजल त्याला तेवढं पुण्य आहे. जो पखवाज वाजल तेवढं पुण्य आहे. जो कीर्तन करेल त्याला. आणि या सगळ्यात जास्त पुण्यवान जर कोण असेल, एवढं सुंदर नियोजन चालू आहे, या नियोजनामध्ये जे काड्या करतात ते सगळ्यात पुण्यवान आहे. म्हणजे कारण ती एक सेवाच आहे ना. टाळ वाजवणं एक सेवा आहे, पखवाज वाजवणं एक सेवा आहे, चटाया उचलणं एक सेवा आहे, अन्नदान वाढणं एक सेवा आहे. तसं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. तो कार्यक्रम कसा खराब होईल याच्यासाठी काही काही लोकांचे अवतार आहे महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, तसं काड्या करणारे हे अवतारिकच लोक आहे महाराज. मला एक कळत नाही, माझ्या देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्र आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवे, सगळे आडवेचे. फक्त एक उभं जन्माला घातलं. काय जन्माला घातलंय? उभं. देव तो डोक्याला हात लावून बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. लोक असं म्हणतात ना, मांजर आडवी गेली काम होत नाही. माझं तर इच्छा आहे काळी नाही, एकदम कपिला मांजर आडवी जाऊ द्या. कपिला कळते तुम्हाला? काळी डक अशा 300 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक नालायक जर आडवा गेला तर गावातला सप्ताह होत नाही. एवढी ताकद आहे माणसामध्ये महाराज. बिनविरोध होणारी ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक लागती, फक्त एक जण आडवा जाऊ द्या. म्हणून एवढा सुंदर निर्णय तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. प्रत्येकाने या संधीचं सोनं करा. आपण भाग्यवान आहोत. आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरते जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला भजनासाठी दिलाय. तुम्ही पुण्यवान आहात. जो अधिकार देवतांना प्राप्त झाला नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा. जी स्वर्गातील देवांना जो काला दुर्लभ आहे तो जर तुम्हाला आणि मला प्राप्त होत असेल तर बसणारे मायबाप आपण पुण्यवान आहोत. पण खरं सांगू का, जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधी महत्वच कळत नाही गड्या. काही ना नरदे मिळाला नाही, कळाला नाही, काही ना कळाला मिळाला ना, काही ना मिळाला कळाला नाही. लक्ष देऊन ऐका. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय. आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का चला आपण कीर्तनाला जाऊ? अजिबात नाही. गायींनी नाही. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं तरी लोक त्याला कीर्तनात बसू देत. फक्त बसणाऱ्या मंडळी एवढीच माझी विनंती, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्र झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. बस एवढं जरी कळलं तरी खूप झालं. खंती तेन करा होणे गाढव, हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान. आणि पशुला काय कळतं? पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते. त्यांना काहीच कळत नाही. स्वर्गातील देवांना याचं महत्व कळालं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. महिला मंडळी थोडं पुढं सरका बरं. पाठीमागं महिलांना जागा नाही. या आई थोडं पुढं सरका. हलू नका, फक्त पुढं सरका. महिला नुसत्या अशा हलतात. या पुढं या की थोडं या पुढं या. पाठीमागच्या मंडळींना जागा नाही. थोडं या महिला मंडळी, थोडं पुढं सरका. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून आपण भाग्यवान आहोत. भगवंताच्या अवताराचा इतिहास काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर संप्रदायानं काही परंपरा घालून दिलेली. कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे हो केले देवे गोकुळी हो केले देवे गोकुळी हो केले देवे गोकुळी हो चरित्र ते उच्चारावे केले श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्याचा काय करायचा, उच्चार करायचा. पण नेमकं लोकांची मानसिकता एवढी खालावलेली आहे महाराज. ज्याचा उच्चार सांगितलाय त्याचा आचार करायचा सांगतात आणि ज्याचा आचार आहे त्याचा उच्चार करतात. बरेचसे लोक म्हणतात महाराज तुमच्या भगवान श्रीकृष्णानं 16,108 पत्न्या केल्या, आम्ही 2-3 कशाला भानगडीत पडतो. त्या एकीनच आपल्या बरगड्या उघड्या पडल्या आणि कशाला दुसरी तिसरी. देवाचा विचार करू नका, तो देव आहे. 16,108 बायका असून सुद्धा तुकोबराय सांगतात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी. त्याच्या बायका असून लोक त्याला ब्रह्मचारी म्हणतात. आपण काही नाही केलं तरी फटके खावं लागतात. त्याच्यात आपल्यात फरक आहे. देवाचा विचार आपण करायचा नाही. देवाच्या फक्त बायकाच आपल्या लक्षात आहे. तो 6 दिवसाचा असताना त्यानं पुतणीचं विष पेलं होतं. तुम्ही 100 ग्रॅम एंडोसल्फान घेऊन बघा की. दवाखान्यात नका जाऊ, जगले तर मग बायका करा. त्यानं गोवर्धन करंगळीवर उचललेला होता. तुम्ही एखादा भरलेला हंडा उचलून पाहा ना. देवाची बरोबरी आपण करायची नाही. लक्ष देऊन ऐका. खेळतो येण्याची खेळावा, चतुरातो गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. देवासारखा चतुर खूप आहे. आणि माझी बसणाऱ्या मंडळीला माणसाला एक विनंती आहे, घुमवा घुमी करत असताना माणसानं बायकोला घुमवलं तर चालतं गड्या. ती तुमचं ऐकल. तुम्ही तुमच्या आई बापाला घुमवा, आई बाप ऐकतील. भावाला घुमवा, भाऊ ऐकतील. मित्राला घुमवा, मित्र ऐकल. पण घुमव्या लोकांनी देवाला घुमवायचं नाही, कारण त्याच्यासारखा घुमव्या जगात दुसरं कोणीच नाही गड्या. देवानं जे ठरवलं तेच होतं. तुम्ही ते ठरवलं ते कधी होतच नाही. मग माझी एक विनंती आहे, देव ठरवतो त्या गोष्टी होतात, आपण ठरवल्या तर त्या होत नाही. मग हे सर्व देवाच्याच सत्तेनं चाललं हे मानण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे महाराज. तुमचं माझं काय झालंय माहितीये का, तुमचा आणि माझा देवावर विश्वास कमी आहे महाराज. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर ते खासदार महोदय मला म्हणू लागले, म्हणे महाराज आमदाराला एक मतदारसंघ असतो, खासदाराला एक जिल्हा असतो, पण तुम्ही महाराज लोक 4 राज्यामध्ये कीर्तन करता. माझी गाडी एका वर्षात 2 लाख किलोमीटर झाली. एवढी धावपळ करता, तुमच्या जीवनात कधी संकट येत नाही का हो? एवढे अपघात होतात रोडवर. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवास करणारी जात जर कोणाची असेल तर कीर्तनकार लोकांची महाराज. तेवढा प्रवास ना कोणच करू शकत ना. ट्रान्सपोर्टवाले करतात ना, कोण करतात कोणीच नाही. रात्रंदिवस प्रवास आहे. मग एवढा प्रवास करून तुमच्या जीवनामध्ये संकट काय येत नाही असं ज्यावेळेस त्यांना विचारलं त्यावेळेस मी त्या खासदार साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. एक रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की रात्री ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम जर कोण करत असेल तर आमचा पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचा काही विषय नाहीये महाराज. तुमचा आणि माझा विश्वास कमी, देवावर विश्वास ठेवा. लग्न झाल्यानंतर बाप आपल्या पोरीचा हात घेऊन पोराच्या हातात देतो, त्याला आपण कन्यादान म्हणतो. काय म्हणतो? कन्यादान. त्या दिवसापासून त्या पोरीनं काय केलेलं असतं माहितीये का, आपल्या जीवनाचं सर्वस्व आपला नवरा मानलेला असतो. बस तिला काहीच घेणं त्यांनी. आणि तिचा सर्व भार ती कोणावर टाकती? नवऱ्यावर भार टाकल्यानंतर नवऱ्याचं एकदा 4-5-10 हजार लोकांमध्ये नाव घेतल्यानंतर नवरा एवढा वेडा होतो, त्या बावळट बायकोसाठी तो स्वतःच्या आईला बोलत नाही, बापाला बोलत नाही, भावाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही. मग नुसतं तिनं काय केलं, ती नवऱ्याच्या काय झाली, स्वाधीन झाली. आणि बस एक मंगळसूत्र घालती गळ्यामध्ये आणि कपाळाला कुंकू लावते. नाही तर इथं एकही माणूस असा नाही त्यांना हात वर करा आपण सत्कार करू त्याचा, की तुमची बायको दररोज तुमची आरती करते आणि दर्शन घेते. हाय एखादा तर आमच्याच लवकर घेणं तर तुमचं काय मिळेल आहे समजा. एकदा बिचारी मकर संक्रांतीला तेवढं आबडधोबड नाव घेते, ते बी तुम्ही घरी असलं दर्शन घेते, नाही ते बिचारी घेत. मग नवऱ्याचं नाव नुसतं मंगळसूत्र घातलं कुंकू लावलं तर नवरा जीवनभर तिची जबाबदारी स्वीकारतो. माझ्या पांडुरंगाची माळ जर गळ्यामध्ये घातली त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावला, मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनातलं किती मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा.
विश्वास नाहीये देवाचा आपल्यावर. मी तर नेहमी सांगतो, तेरी बिगडी ओ तेरी बिगडी बनाएगा. राजेश्वरानंदजीचं भजन आहे, खूप गोड आहे. तेरी बिगड़ी ओ तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. अरे 8-8 तास डॉक्टर ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले की डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढं जमलं तेवढं मी केलं, पण आता या पेशंटला वाचवण्याचं काम कोण करेल. आणि मग जीवनातला शेवटचा पर्याय जर देव ठेवलेला आहे, तर मग तुमच्या जीवनातला पहिला पर्याय देव का नसावा. उठल्यानंतर सकाळी उठलं की सुरुवात देवापासून करा. द्या सोडून गड्या होतो मी. दुकानदार ज्यावेळी दुकान उघडतो ना, तो उघडल्याबरोबर पहिली अगरबत्ती लावतो. काय करतो माहिती, देवाला म्हणतो, देवा आज जरा चांगले खानदानी बेवडे येऊ दे. म्हणतो का नाही देव. चोर चोरी करण्यासाठी निघाला तरी भीमाशंकरला नारळ पडतो आणि महादेवाला सांगतो, महादेवा 1 महिना झाला गड्या धंदा खूप स्लॅक चालू, एखादं तरी घर चांगलं सापडू दे. मग चोर चोरी करत असताना जर देवापासून सुरुवात करतो, दारू दुकानदार दुकान उघडल्यानंतर सुरुवात देवापासून करतो, तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये महाराज. उठलं की सकाळी आंघोळ सुरू झाल्यापासून कपडे घालेपर्यंत काय थोबडाल काम आहे तुमच्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बस एवढं करा, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही महाराज. देवावर विश्वास ठेवा, शेवटी तर तुम्हाला सोडवणारा देवच आहे. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, त्याला पुण्याच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 4-5 तास ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं, जनरल वॉर्डमध्ये त्याला परत ॲडमिट केलं. ICU मधून काढून जनरल वॉर्डमध्ये त्याला शिफ्ट केलं. डॉक्टरांनी बिल काढलं 16 ते 17 लाख रुपये. ते बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. ते डॉक्टर माळकरी होते. डॉक्टर त्या म्हाताऱ्याकडे गेले, ओ बाबा प्लीज माझी विनंती, तुम्हाला रडू नका, तुम्ही माझ्या आजोबासारखे. 17-18 लाख रुपये तुम्हाला बिल जास्त वाटत असेल, मी त्यातले 3-4 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. त्या म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं, वेड्या अरे मी मंचरचा आहे, माझी 30 एकर जमीन आहे, एकुलता एक मुलगा आहे, मला जास्त कोणी नाहीये. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी बिल दिलं असतं. मग बाबा त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का. त्यावेळेस ते म्हातारा डॉक्टरला सांगत होतं, वेड्या 4 तास ICU मध्ये तुम्ही मला सांभाळलं. किती तास सांभाळलं तुम्हाला. 4 तास ICU मध्ये तुम्ही माझं शरीर सांभाळलं, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तुम्ही 17 लाख रुपये काढलं. मी 85 वर्षाचा झालो, 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण अजून 1 रुपया सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही, याचं मला दुःख होत आहे. कधीतरी याचा विचार करत जा. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काल्याचा प्रसाद प्राप्त होतोय. आता काल्याचं चरित्र म्हणल्यानंतर सर्वांना माहिती आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. महाराजांचं प्रमाण, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुला पाळीसी भक्त जना, आपुला पाळीसी भक्त जना, अंबरुसीसाठी जन्म सोसिये, अंबरुसीसाठी जन्म सोसिये. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या अंबरुषीसाठी जन्म सोसिये, अंबरुषीसाठी जन्म सोसिये. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीशी भक्त जना. द्वापार युगाची परिस्थिती, कंस दंतवक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला, एवढा सुळसुळाट झाला. आणि पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांची. दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळा न पूजिती कोणी देवा एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने.
देवता पृथ्वी माता रडायला लागली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये, नेत्री वाहे तो हे सांगत असे. आणि ब्रह्मदेवाला सांगू लागली, ब्रह्मदेवा राक्षसांचा एवढा अत्याचार झालाय रे, कीर्तन कोणी करत नाहीये, ब्राह्मण देवता यज्ञ करत नाही, सर्व देवता कुठे गेल्या, विष्णूंकडे गेल्या. आणि एक सांगू का महाराज तुम्हाला, सप्तेचे जेवढे कार्यकर्ते मंडळी, माझी विनंती तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या गावात एखादा हलकट माणूस असेल आणि तो सप्त्याला 1 रुपया देत नसेल आणि त्याच्याकडून जर तुम्हाला देणगी घ्यायची असेल तर तुम्ही सर्व लोकांनी फक्त त्याच्या दारात जा आणि त्याला एवढं म्हणा, अ पाटील, तुमच्यासारखा माणूस अख्ख्या मंचर परिसरामध्ये नाही, ते कॉफी पाजून 5,000 देत तुम्हाला. किती देतं? मला तर एकच म्हणायचं, याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं तुम्हाला, मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना. माफी मागून एक वाक्य बोलतो. पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात हो? बस म्हणजे तुम्ही बोललं म्हणजे मला ताण नाही. कामं करतात का गोड बोलतात? त्यांचा तेवढा गुण घ्या तुम्ही सप्ताह उस्तर. आणि हल्ली काय झालंय माहितीये का महाराज, सप्त्यामध्ये लोकांना नावाची खूप अपेक्षा झाली. नावाची अपेक्षा तुम्ही तुमच्या पोरीच्या लग्नात करा, पोराच्या लग्नात करा. इथं का तुमच्या पोरीचा साखरपुडा म्हणून तुम्हाला मान द्यायचा अजिबात नाही. मी आता जरी कीर्तन करता करता मेलो तरी काळजी करू नका, कोणी राहिलेलं कीर्तन पूर्ण करत. कारण देवाचं कार्य हे देवाला करून घ्यायचं असतं, माणसा वाचून कार्य चालत. काही लोक म्हणतात, महाराज मी जर मेलो ना तर आमच्या मुळेवाडीचा सप्ताहच बंद पडेल, तू एकदा मरून बघ ना, असा लोकांचा मानस आहे. अरे नाही, पूर्वी म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल. काय झालंय भारताचं? इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत बंद थोडा पडला काही. सोनियाही गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जाणार आहे कोणीतरी. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. जगाचा नियम आहे हा. तुम्ही ज्या तंद्रीत जगत असते तंद्री सोडून द्या. एक परवा दिवशी पोरग मला म्हणे, महाराज आपण लय स्टार आहे म्हणे महाराष्ट्रामध्ये. म्हणलं कस काय रे? आपले 5,000 फेसबुकला फ्रेंड आहे म्हणे. किती? अरे म्हणलं मूर्खा, तेवढे ते एका गावची लोकसंख्या आहे. 5,000 एक गावाची काय आहे लोकसंख्या आहे. काही कीर्तनकार म्हणतात आम्ही महाराष्ट्रातले लय स्टार आहे. कशाचे स्टार आहे महाराज? मी कीर्तन दररोजचे 2-2 करतो. महाराष्ट्रात कमीत कमी 40,000 गाव आहे. किती गाव आहे? किती हजार आहे? 50,000 गावं धरा, छोटे मोठ्या वाड्या धरून 50,000. मी दररोजचे 2 कीर्तन करतो. 2 कीर्तन म्हणल्यावर 400-500 कीर्तन करत असेल म्हणजे वर्षात फक्त 500 गाव होतात माझ्याकडून. किती 500. त्यातले बरेचसे गाव डबलच होतात. बरोबर आहे का नाही? अहो अजून महाराष्ट्रातल्या 1% भागात सुद्धा कीर्तन झाले नाही. आपले लोक म्हणतात मी महाराष्ट्रात प्रचारक आहे, महाराष्ट्रात लय स्टार आहे. तुझ्या तंद्रीत जगतो ती तंद्री सोडून दे. अहो महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराज. तुम्हाला काही जिल्ह्याचे नावं सुद्धा माहित नाही, काही तालुके सुद्धा माहित नाही. आपण अजून महाराष्ट्रातच प्रसिद्ध झालो नाही तर भारतात कधी होणार आणि जगात कधी होणार? म्हणून माझी विनंती तुम्हाला, जगाच्या मालकानं आश्वासन दिलं, काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी. पण आता अवतार घ्यायचा म्हणल्यानंतर एकट्याकून शक्य, पक्ष स्थापन करायचा म्हणल्यावर कमीत कमी 40 आमदार नको का हो? हक्काचे 40 पाहिजेतच ना. मग पक्षावर दावा करू शकतो तुम्ही. आता भगवंत एकटा कसा अवतार घेईल? भगवंत गेला शेषाकडे. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणे, हे बघ, शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेष म्हणजे कोण? लक्ष्मणजी म्हणे, भाऊ मी तुझ्या नादी लागणार नाही, कारण मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो. 14 वर्ष उपवास करावा लागला मला. किती वर्ष उपवास करावा लागला? रामायणामध्ये काही लोक म्हणतात सीतेला वनवास होता. सीतेला अजिबात नाही. रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. आम्ही जर कोणाच्या घरी गेलो चहा घ्यायला तर काही माय मावल्या सांगतात, महाराज आवाज कमी कर रे थोडा. अय महाराज पण आपण काय, आई माझ्या पुरीला सीतेसारखा वनवास काय म्हणतात बाया? अख्खं घर खाल्लं तिनं तरी सीतेसारखा वनवास म्हणतात महाराज. तिच्या भीतीनं तिच्या सासूनं फाशी घेतली तरी म्हणतात सीतेला वनवास नाही महाराज. सीतेला काय, सीतेच्या चुकीमुळे वनवास आहे. सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणीची चोळी शिवायची अपेक्षा झाली. महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मी नाही सांगू शकत, आपण पुरुष मंडळी नाही सांगू शकत. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशी तुम्हाला कळेल, तोपर्यंत कळणार. आपल्या तिकडे एखादी गाय पळायला लागली की आपण तिच्या गळ्यात काय देतो? काय म्हणतात तुमच्या तिकडे त्याला? काय म्हणतात? लोडणं. तसं तुम्ही एखाद्या मायमावली उभं करा आणि तिला म्हणा, मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही. किती? मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही, एवढं सोनं आवडतं महिला मंडळीला.
म्हणून सीताई साहेबाच्या चुकी भगवंतानं सांगितलं कौंडण्यपुरासी जावे तुम्ही, याला सांगितलं पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ सोशियले कष्ट मज सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. आणि ठरलं महाराज वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवा जो पुत्र वदील तुझसी ऐकून मानसी क्रोधावला. वसुदेवाचा कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणारे तिच्या पोटी येणार आठव पोरग तुला मारणारे. हे कळाल्यानंतर महाराज घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं सांगितलं आम्हाला कारागृहामध्ये ठेव, पोरग झालं तुला आणून देतो. 2-3 वर्ष ओलांडले, पहिलं पोरग झालं. वसुदेवानं हातात घेतलं, कंसाकडे गेलं. थोडं चरित्र ध्यान देऊन ऐका फक्त. कंस हा देव होता का राक्षस होता? कोण होता? राक्षस. त्या मुलाकडे पाहिल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दया आली, आपल्याला तर 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं एक सांगू का महाराज? माफी मागून एक वाक्य बोलतो. कंस तुमच्याने माझ्यापेक्षा राक्षस असून 1000 पट चांगला होता. याचं कारण सांगू का? कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण तर एवढे हलकट झालो की गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. प्रत्येकाला असं वाटतं मला पोरगच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला नाही माहित. दशरथ माहितीये का तुम्हाला? तुमच्या मुळेवाडीचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. 4 पोरं होते त्याला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. दशरथासारख्या पोराला जर, दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने काय अपेक्षा करायची पोरं मला पाणी पाजतील? एक सांगू का महाराज तुम्हाला? सध्या महाराष्ट्राचं वातावरण एवढं खराब झालेलं आहे, 100 पोरं आहे, 60 पोरी, 40 पोरं सध्या वेटिंगवर आहे. कशावर आहे? वेटिंगवर आहे. मी आतापर्यंत अंगणवाडीवाल्या बायाचे आंदोलन पाहिले, जिल्हा परिषद सदस्याच्या तिथल्या लोकांचे आंदोलन पाहिले, डॉक्टरचे पाहिले, शिक्षकाचे पाहिले, गाडी कंडक्टर ड्रायव्हर सर्वांचे पाहिले. घोड्यावर बसून पोरायला बायको मागायची वेळ आली, याच्यापेक्षा दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं काय असेल? बरं, ह्या बावळ्या पोरांना एवढं कळलं पाहिजे, बायको हा निधी नाही जिल्हा अधिकाऱ्याला मागायला. आमच्या परिसरात तर काही बावळे आमदाराला फोन करून सांगतात, आमदार आम्हाला बायको द्या. अरे ते त्याच्याच बायकोनं परेशान आहे, तुम्हाला कुठून बायको देणार आहे? तो का मंत्रालयात निधी आहे का? एखाद्या अहो तुमचा आता मंदिर झालंय, मंदिराला सभा मंडप मागणं हा निधी आहे. एखादा रोड मागा, टॉयलेट मागा, गट्टू मागा, हा निधी आहे. बावळे आमदाराला सुद्धा बायको मागायला लागले. आता लग्न तुमचे होणे तुम्ही अपेक्षा करायची नाही. आता जर 40 वेटिंग वर आहे तर बाकीच्यांचं कसं व्हायचं महाराज? कारण की प्रत्येकाला पत्नी हवी आहे, प्रत्येकाला मैत्रीण हवी आहे, प्रत्येकाला बहीण हवी आहे, प्रत्येकाला आई हवी आहे, प्रत्येकाला काकू हवी आहे, प्रत्येकाला मामी हवी आहे. हे सगळे नाते जर तुम्हाला पाहिजेत तर मुलगीच जर जन्माला आली नाही तर हे नाते कसे तयार होतील हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, गर्भामध्ये मुलींची हत्या करू नका. सध्या सर्वात चांगले दिवस फक्त मुलींच्या बापावर आहे महाराज. कारण पूर्वी अवघड होतं, पोरायचे बाप वजनात फिरत होते, आज पोरायचे बाप डायरेक्ट खाली मान घालून ते म्हणतात 5 लाख देतो फक्त जुळून घे. पोरीच नाही हो महाराज. माझा एक मित्र आहे, तो नेहमी मला फोन करतो, महाराज काहीतरी बघा हो, महाराज काहीतरी बघा हो, असं म्हणता म्हणता ते 45 वर्षात झाले. किती वर्षात झालं? परवा दिवशी मी रागात त्याला म्हणलं, मूर्ख आहे का बे तू? सारखं बायको 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 करतो, 5 वर्षांत म्हाताराच होणार आहे, मग कशाला 5 वर्षासाठी लग्न करतो? त्यानं परत फोन करणं सोडून दिलं महाराज. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. ती मुलगी गर्भातून आपल्या आईला सांगते, आई उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणून मुलींची हत्या करू नका, गर्भात हत्या करू नका. हे मार्गदर्शन तुम्हाला माणसांनी केले का राक्षसाने केलेले? काय केलेले? म्हणून पहिला
ज्यावेळेस घेऊन जा म्हणल्यानंतर पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वदी बालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, पाचवं सहा मारित सहाही मारित दुराचारी. 7वा जो गर्भयोग मायाने आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. महाराज सांगतात देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. भगवंताचा अवताराचं कार्य जवळ आलं. दशरथे मारिला तोची होता मास वर्ष ऋतू असे. कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रकट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झने कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. सोडा सोडा. देव मला काळजी नको करू माय, कंस मला काय मारणार, मी त्याचं तेरस खाल्लेले, तू ताण घेऊ नको. मग काय करू ऐक. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला देवी मज आणि येथे माया उपजली तेथे, देवी मज येथे. मनसे रक्ष पाळ देम्या मोहिले सकळ. रक्ष देम्या मोहिले गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. भगवंताला उचललंय आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. वयाच्या 65व्या वर्षी मुलगा झालता नंदबाबाला. कितव्या वर्षी झाला होता? आपल्याला 25व्या वर्षी झालं तरी अख्ख्या गावाला पेढे वाटतो आपण. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाले की. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचेच नाही. ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणे जोडेच खावं लागलेले. म्हणून पेढे म्हातारपणे वाटा ज्या दिवशी तुमचा मुलगा सेवा करेल. महाराज प्रत्येक गवळणीला सांगू लागले, ए अगा ऐकलंस का? गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळण म्हणते गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळणीला सांगू लागले, हे अगं ऐकलंस का? नंद बाबाला मुलगा झाला. वान घेवनिया ताटी नंदा घरी झाली दाटी, एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे, सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल गाली. हेल कळतं का तुम्हाला आजी? हेल ही पद्धत आता बंद झाली. हेल म्हणजे पूर्वी 40-45 वर्षापूर्वी एखादी मुलगी जर बाळंतीण झाली तर तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय मावल्या होत्या त्या काय करायच्या, हंड्यानं पाणी घ्यायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. त्याला काय म्हणत होते? हेल. आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का बंद झाली? आता 99% मुलींची डिलिव्हरी हॉस्पिटललाच व्हायला लागली. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? आता दिवसेंदिवस वातावरण खराब होत चाललंय महाराज.
आज माणसांचं कधी काय होईल काही सांगता येत नाही. कोणता रोग कोणत्या रूपात येईल आणि माणसाला कधी काय करेल काही कळत नाही. मी त्या दिवशी ज्युपिटर हॉस्पिटलला गेलो होतो, तर तिथे एक कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांचं माझं 1-1.5 तास चर्चा झाल्यानंतर ते मला सांगत होते, म्हणे महाराज, सध्या महाराष्ट्राचा या देशाचा सर्वे जर केला तर जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होतो तेवढा व्यसनी लोकांना होत नाहीये. आणि कॅन्सर होण्याचं कारण जर काय असेल तर बसणारे मंडळ लिहून ठेवा. हे जे आपण पुड्याचं दूध पितोय ना, हे दूध पेत नाहीये, तुम्ही विष पेताय. काय पेताय? विष पेताय. पाठीमागं WHO सर्वे आहे की 2029-30 पर्यंत या देशामध्ये 70 ते 80% लोकांना काय राहील? कॅन्सर झालेलं राहील. तुम्ही थोडा विचार केला का महाराज? आज आपण जे खातोय टरबूज सुद्धा इंजेक्शन पिकलेलं खातोय. सफरचंद सुद्धा रात्री असणारी कच्ची केळी सकाळी पिवळी होती. सगळं जे खाताय तुम्ही, जो टमाटर आहे, शेतकरी ज्या टमाट्यावर फवारणी करतो तर त्या फवारण्याची पॉवर कमीत कमी 30 दिवस असते. किती दिवस असते? आणि शेतकरी दिवसाड फवारणी करतो ते टमाटे आपण खातो. तुम्ही टमाटे नाही खात, तुम्ही विष खाताय. काय करताय तुम्ही? 2 वर्ष तुम्ही बघितलं का कोरोनाच्या काळामध्ये? कोरोना सोडून दुसरा रोगच नव्हता. लोकांचा बीपी कमी होत नव्हता, लोकांची शुगर वाढत नव्हती, लोकांना ऍसिडिटी होत नव्हती. याचं कारण दररोज घरचं खात होतो आपण. काय करत होतो? ताजं खात होतो. काय करत होतो? घरचं खात होतो. म्हणून लक्ष देऊन ऐका. कोणता रोग कधी कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती, थोडं लक्ष द्या. कारण सिर सलामतो पगडी 50. शरीर चांगलं आहे. जीवनात सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर शरीर आहे. आता माझं वय फक्त 34. किती आहे? तरी मला डॉक्टरनं सांगितलं तुमचं कॅलेस्ट्रॉल वाढलंय, तुमची शुगर वाढली, तुमचं B12 कमी झालं. आता हे का वय का महाराज या गोष्टी कमी व्हायच्या? पण ठीक आहे, आमचा प्रवास आहे, व्यायाम नाही, खाणं टायमावर नाही, त्याच्यामुळं. पण तुम्हाला काहीच कामं नाही ना, तुम्ही दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी पायी चाललं पाहिजेत. नाही तुम्ही चाललं तर मग डॉक्टर तुम्हाला चालायला लावणारच आहे. तुम्ही कीर्तनातून जर नाही ऐकलं, नाही व्यायाम केला, तर हेच ऐकण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जा. याचेच तुमच्याकडून डॉक्टर 50,000 घेणार. किती घेणार? फक्त काय करणार? डोळे करा, आ करा, ओ करा. सगळं झाल्यानंतर डॉक्टर म्हणे याच्याकडून 50,000 घ्या. तुम्हाला एवढंच सांगणार, सकाळी लवकर उठा, हॉटेलचं खाऊ नका. आणि हे डॉक्टरचं नाहीये, हे कामच साधू संतांनी सांगितलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावे बासर निद्रा बहु भाषण. सर्व साधू संतांनी जीवन कसं जगायचं तुम्हाला आणि मला सांगितलंय महाराज. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टाचळ का पसुटला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्धराज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीने विचारला, पुतना कुठे गेली? यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं बाळ झालंय, तुला सांगितलं नाही? खूप गडबड होती ग, कळालंच नाही, धावपळ होती. कुठे आहे तुझं बाळ? यशोदा म्हणली, खूप रडत होतं ग, आता झोपी घातलंय. आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज. बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत. मंचरच्या बाजारात एक बाई वांगे विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला. मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली, दादा वांगे 30 रुपये किलो आहे. हा म्हणलं, अगं महाराज लोकांना वांगे खाऊ घालायचे, मसाला वांगे करायचं, असं कर ना, 25 न दे ना. ही म्हणली, दादा पुरत नाही, असं करा 2 रुपये कमी करते, 28 न घ्या, कारण की या वांग्यावरच माझ्या मुलांचं शिक्षण आहे, माझं रूम भाडं आहे, सगळं इकत आणून करावं लागतं. माणूस म्हणला 25, ती म्हणायची 28. तिनं हात जोडले, म्हणे, दादा मला तुम्हाला वांगे द्यायचे नाही, तुम्ही दुसऱ्या दुकानावर जा. हा म्हणे, अगं असं वेड्यासारखं का करते? माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार. ती जुनी म्हातारी होती. म्हणे, का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा सांगत होता, बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली गमी, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस तू संध्याकाळपर्यंत? भगवंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली आणि भगवंताचं ते गोड स्वरूप. खरोखर सांगू का महाराज, माझा भगवान परमात्मा दिसायला सुंदरच आहे महाराज. बर हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशम वैजयंतीच माला. या विश्वातील सगळ्यात सुंदर व्यक्ती फक्त देवच आहे. त्याच्यापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही. आणि एकदा का त्याला पाहिलं की मनुष्य विसरून जातो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा
तेने वे दियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पुतनेने भगवंताला उचललं भगवंतानं दूध पेलं विष पेलं पंचप्राण ज्यावेळेस देव ओढायला लागले त्यावेळेस पुतना काय भरली हे देवा मला सोड सामुंच मुंचालमिती प्रभासिनी निस्पिड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महू प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा रुरोद या शब्दाचा अर्थ धावा करायला लागली देवा मला सोड देवा मला सोड पुतनेला देव म्हणलं हे बघ पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरत आणि एकदा का कोणाला धरलं की त्याचं एन्काउंटर केल्याशिवाय मी त्याला सोडत पुतनेचा उद्धार केला नंतर माबळ भट्टही मारला आता जगाचा मालक रांगायला लागला महाराज सांगतात रांगत रंगनी चोरित लोणी धावणी धरिती गवळणी बांधित चरणी देती गराणी शोधेसा जगाचा मालक रांगायला लागला अनेक गवळणी नामदेवराय वर्णन करतात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना रांगत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत हो रंगानी रंगनाथ तो म्या देखिला से तळवे तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना रांगत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना रांगत डाव्या गुडघ्याना गुडघ्याना रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत जगाचा मालक रांगायला लागला गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नी मागे एने एने वो श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले एने माझे कवड उघडिले एने शिंके ओ तोडिले दया दुधाचे भक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा रांगायला लागला रांगता रांगता मोठा झाला गल्ली बोळीत फिरायला लागला आणि सगळ्या पोरांकडे पाहिलं पोरांच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या देवानं पोराला एकत्रित केलं म्हणे का रे पोराव पोरं म्हणे काय अरे आपल्या चाकण मंचर खेड परिसरात एवढे बियर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असा नाही म्हणला देव असा देव म्हणला नाही किती हॉटेल्स आहे महाराज तुमच्या परिसरामध्ये नाशिक मधून पुण्यापर्यंत जर पाहिलं तर 1000 हॉटेली असतील महाराज आमच्या तिकडे एवढं हॉटेल नाहीये तुम्ही म्हणसाल तुम्ही इकडं हॉटेल कारण एवढा MIDCचा पैसा आलेला आहे मग एवढा पैसा कुंभमेळ्याला थोडा जाणार आहे महाराज हॉटेलला जाणार आहे ना बरोबर आहे का नाही बरबाद झाले महाराज काही लोक पैसा येणं सोपं आहे पण पैसा टिकवणं खूप अवघड आहे महाराज ठराविकच लोक त्या गोष्टी करू शकतात नाही तर पैसा आला की पहिली फॉर्च्युनर सोनं बस एक चांगला बंगला बस नंतर त्याच बंगला इकून दुसऱ्याच्या घरी सालान राहिलेले लोक काही असे बर्बाद झाले महाराज लोक अनेक तरुण पोरं व्यसनाधीन होऊन असे ररोडवर अपघात झाले मरण पावले महाराज खरं सांगू का भगवंतानं जे दिलं ते संयमानं जर ठेवलं तर निश्चित तुमच्या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांकडे सगळ्या गोष्टी महाराज त्या गोष्टी दाखवायची गरजच नसते लोकांना मी एक बँगलोरला माझा हरिकृष्ण पिलोटला म्हणून मित्र आहे तो अमेरिकेला होता 40 वर्ष खूप श्रीमंत होता त्यांना अमेरिकेमधलं 300 कोटीचा त्याचा बंगला होता अमेरिकेत किती 300 कोटी रुपयाचा बंगला आहे का इस्कॉन टेम्पलला त्यानं दान दिलेला एवढा श्रीमंत मनुष्य होता 10,000 कोटीचा मालक होता तो त्याच्या लग्नाला मी गेलो होतो फक्त 4 ब्राह्मण आम्ही 2 महाराज लोक बस काहीच नाही 7 स्टार हॉटेल होती
काहीच नाही, नाचणं नाही, गाणं नाही, फक्त मंत्र उपचार. आणि खायला पण फक्त भात आणि सांबर आणि छोटीशी भाजी. लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला दर्शनाला चाललो. नंतर त्याचे वडील माझ्या गाडीत बसलेले होते. 2009ची घटना असेल. त्यावेळी चायनाचे लय मोठाले फोन होते. माझ्याकडे हे मोठाच्या मोठा फोन होता. मग मी गाणी ऐकायचो, पिक्चर पाहायचो, गेम खेळायचो. आणि एका ठिकाणी चहा घ्यायला थांबल्यानंतर त्याचे वडील खाली उतरले आणि त्याच्या वडिलाला फोन आला. त्याच्या वडिलांनी खिशामध्ये हात घातला. त्यांच्याकडे एक नोकियाचा फोन होता बघा, तो छोटा 1,500चा. त्या फोनवर बोलायला लागले. मी विचार केला 10,000 कोटीचा मालक आहे हा माणूस आणि फोन 1,500चा वापरतो. मला खटकलं, थोडं करमलंच नाही. मी चहा सुद्धा नाही घेतला. मला असं कसं असू शकतं. आणि त्यांना कोणी बोलत नव्हतं. मी थोडे धाडस केली. म्हणलं बाबूजी आप तो 10,000 करोड के मालिक हो. काय म्हणलं? बाबूजी आप 10,000 करोड के मालिक हो, फिर भी इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. म्हणे पुरुषोत्तम बेटा, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती, जिसके पास नहीं कुछ होता है उसको दिखाने की जरूरत होती है. तुम्ही अजूनही पहा, काळ्या माणसाला मेकअप करायची लय हाऊस. काळ्याला त्याला असं वाटतं मी अरे नाही, एकदा ठरला ना ब्रँड. तुम्ही ब्युटी पार्लरला जा आणि ते ब्युटी पार्लरवाली बाई घरी घेऊन या 4 महिने, तरी एकदा वरून भगवंतानं जो कलर द्याला त्याच्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही. आणि तुम्ही बदल करायला जासाल तर हाय ते खराब होतं महाराज. त्याच्यात काही होऊ शकत नाही. तुम्ही बघा ना, कोणतीही गोष्ट जास्त त्याचं रिपेअरिंग केलं की त्याचा प्रॉब्लेम येणार. म्हणजे म्हणून ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. भगवंताने सांगितलं, ए पोरांनो, अरे एवढं दही दूध तुपलोणी असताना वाळून का गेले. पोरं म्हणले, दादा जेवढं दही दूध आहे देवा तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं. भगवंताने एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. पेंद्याने प्रश्न केला, देवा काय करायचं म्हणे. चोऱ्या करायच्या. मग देवा म्हणे काही AK-47 काही गुप्त, हा तसलं काही नाही घेऊन यायचं म्हणे. वस्त्रगाळा माती घेऊन या, सराट्याचा काटा घेऊन या, काठ्या घेऊन या. ते पेंद्या म्हणे, देवा माती काय करायची. अरे म्हणे आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी गेलो, दही दूध तुपलोणी खाल्लो, ती जागी झाली, ती जर पकडायला लागली तर आपण काय करायचं, माती तिच्या डोळ्यात फेकून द्यायची. ती डोळे चोळत बसल तोपर्यंत पळून जाऊ आपण. पेंद्या हुशार होता, कारण सचिव होता तो. सचिव माणसं खूप हुशार असतात ट्रस्टीमध्ये. एकदम कधी बी सचिव करत असताना साधा केला पाहिजे, गरीब केला पाहिजे. तो जर चालू असला तर अध्यक्षाची सही करून कधी पैसे काढाल काही सांगता येत. साधाच पाहिजे सचिव माणूस. पेंद्या म्हणे का रे, आणि ती जर चष्मा घालून आली तर मग. अशा अनेक प्रकारच्या तर्क वितर्क केले आणि भगवंतानं खोड्या सुरू केल्या. सर्व गोपाळांना भगवंतांनी एकत्रित केला आणि सांगितलं, हे पोरांनो, जीवनामध्ये खरा आनंद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा ना, मग मी सांगतो काय करा. याल तरी यारे लागे, याल तरी यारे मागे मागे तुम्ही माझ्या पाठीमागे. आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला, एक वाक्य लक्ष देऊन ऐका. माणसाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असलं तर एक तर देवाच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागे.
माणूस माणसाच्या मागे जाऊन काय फायदा आहे? जुनी एक म्हणे, उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर इवानं मेलं. कारण जगातला प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे. दुःखी कोण सुखी? सगळे दुःखीचे हो महाराज. ज्याचं लग्न झालं तेही दुःखीचे, ज्याचं होत नाही तेही दुःखीचे, ज्याला लेकरं झाले तेही दुःखी, ज्याला होत नाही तेही दुःखी, ज्याच्याकडे पैसा नाही तेही दुःखीचे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या इतकं तर दुःखी जगात कोणीच नाही महाराज. पैसा ठेवायचा कुठं? कारण कोणतं इडी कधी येईल काही सांगता येत नाही. ज्याचं अवघड आहे सगळं, जगाचं गणितच असं आहे की सगळं जग अवघड आहे. जे पदावर नाही तेही दुःखीचे, ज्यांच्यावर जवळ पद आहे तेही दुःखीचे, ज्यांची सत्ता गेली ते टेन्शन मध्ये, ज्यांची आली ते तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये, ज्यांना मंत्रीपद नाही तेही दुःखीचे, ज्यांना चांगलं पद आहे पण त्या पदात काही खाता येत नाही म्हणून तेही दुःखीचे. सगळं जगच दुःखी महाराज, सुखी कोणीच नाहीये. मी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या घरी गेलो. 1.5 महिन्यापूर्वी पनवेलला एका चांगल्या उद्योगपत्याकडे गेलो होतो महाराज. 1,000 कोटीची प्रॉपर्टी, 10,000 कोटीची प्रॉपर्टी असेल, 1,000 एकर जमीन आहे त्याची पनवेलमध्ये. एअरपोर्टला जवळ त्याची 250 एकर जमीन आहे. तिथला 1 गुंठा 80 लाख रुपये. काय एवढी जमीन आहे. त्याला एकच मुलगा आहे, तो अमेरिकेला आहे. त्याची आई मरण पावल्यानंतर त्यानं आपल्या पोराला फोन केला, ए बाळा तुझी आई मरण पावली, अंत्ययात्रेला तुला यावं लागतं. आम्ही 2-3 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवतो, ऑक्सिजनवर ठेवतो, बर्फामध्ये ठेवतो, पण तू ये. पोरानं तिकडून बापाला उत्तर दिलं, पप्पा आय एम बिझी, माझं येणं होत नाहीये, मी खूप बिझी आहे, माझं बिझी शेड्यूल आहे. तुम्ही असं करा, मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉलद्वारे माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. मी चहा घ्यायला गेल्यानंतर तो मनुष्य 2 तास रडत होता. म्हणे महाराज काय परिस्थिती बघा, मी 10,000 कोटीचा मालक आहे म्हणे, पण मला पाणी द्यायला सुद्धा घरात कोणी नाही महाराज. 70 कोटीचा बंगला होता त्याचा. किती कोटीचा बंगला होता? 70 कोटीचा. त्याच्या घरात गेल्यानंतर पाणी जर असं शावर खाली उभं राहिलं, नुसतं पाहिलं तरी पाणी येत होतं. एवढी सुंदर सिस्टीम होती, सगळं विदेशी फर्निचर सगळं होतं. पण रडत होता म्हणे, महाराज भूक लागली तर मला जेवायला सुद्धा कोणी देत नाहीये. पैशानं लोक समाधानी नाहीये, समाधान आहे तुमच्या मान्यावर आहे. अरे 1 काळ 2 वर्ष आपण अशा काळामध्ये काढले की आपल्याला इस्त्रीचे कपडे नव्हते, आपल्याला गाडी नव्हती, आपल्याला हॉटेल बंद होते. आपण 5,000 रुपयामध्ये महिना काढलाय. किती? 5,000 रुपयामध्ये. आज 5-5 हजार रुपये दररोजचं आपलं हॉटेलचं बिल आहे, तरी सुद्धा समाधान नाहीये. माझा एक प्रश्न आहे, माझे आजोबा मरण पावले, ते मला सांगायचे, पुरुषोत्तम माझ्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांना जाऊन आता 50 वर्ष झाले असतील, आपल्या गल्लीमध्ये एक पाटील होता म्हणे, त्याच्याकडेच एक शर्ट होतं आणि ते शर्ट आम्ही घालून जायचं, मुलगी पसंत करायची. एका शर्टवर आम्ही 13 जणांनी लग्न केलेली. किती? लोकांकडे कपडेच नव्हते. गव्हाची चपाती खायला द्या सोडून, पाहायला सुद्धा भेटत नव्हती. एखाद्या शावकारानं जर गव्हाची चपाती केली तर लोक हलकटासारखे दारात जाऊन बसायचे, गव्हाची चपाती गव्हाची चपाती. एवढी दारिद्र्य होती, एवढी भिकारी होती, काहीच नव्हतं महाराज. 72च्या दुष्काळामध्ये लोकांना पाणी प्यायला भेटलं नाही. पण 72च्या दुष्काळामध्ये एखाद्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली, असं तुम्ही उदाहरण पाहिलं का? आता तर एवढे वाईट दिवस नाहीये शेतकऱ्यावर, तरी सुद्धा लोक आत्महत्या का करतात? याचं कारण लोक विचारानं गरीब झालेले. 50 वर्षापूर्वी लोकांकडे पैसे नव्हते, पण 50 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जेवढे वृद्धाश्रम नव्हते तेवढे 2023ला झालेले. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय तुम्ही चांगल्या मार्गाने चालले, पण मला तरी असं वाटतंय हा देश अधोगतीच्या मार्गाने चाललाय. अरे आपली मानसिकता एवढी खराब झालेली आहे. एखाद्या हायवेवर जर एखादा अपघात झाला ना आणि तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला असतो, तो सांगतो, ओ ओ ओ ॲम्ब्युलन्सला फोन करा, हो माझ्या घरच्यांना कॉल करा, मला पाणी पाजा. लोक महाराज त्याला पाणी तर पाजतच नाही, ॲम्ब्युलन्सलाही फोन करत नाही, डॉक्टरलाही कळवत नाही, त्याचं व्हिडिओ करतात, लाईव्ह करतात की अपघात झाले. अरे जसा तो आज रक्ताच्या थारोळ्यामध्ये, तसं तुम्ही सुद्धा नित्य प्रवासी हा प्रसंग तुमच्या जीवनात कधी ना कधी तरी येऊ. अरे मच्छरला मारताना सुद्धा विचार करणारे लोक आपण. माणसाच्या नाकातोंडातून रक्त येतंय तरी तुम्हाला मला दया येत नाही, त्या अर्थी आपण निश्चित विचाराने भिकारी झालोय महाराज. काय झालोय? म्हणून जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाच्या संगतीचा. देव सांगतात, आजी देतो पोट भरी पुरे मना आलो तोरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आणि काला काला म्हणजे नेमकं काय? कीर्तनकाराने यायचं, मडकं फोडायचं, तुम्ही दही अंडी खायची आणि सगळ्यांनी जेवण करायचं आणि घरी जायचं, अजिबात नाही. काला या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. काला काला म्हणजे काय? प्रत्येक गावातल्या लोकांनी एकत्रित यायचं, अंतकरणातलं राजकारण काढायचं, अंतकरणातला मत्सर करायचा, अंतकरणातला द्वेष करायचा. सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काला. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय,
माने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट बरी पुरे म्हणाल तो वरी. या अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. मी नेहमी कीर्तनातून सांगत होतो भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे. गवळणीला कळल्यानंतर गवळणी यशोदेला सांगू लागल्या, यशोदे तुझ्या लेकराला समजून खा. रात्री येतं दही दूध तूप लोणी खातंय, दह्या दुधाचा नासुडा करतंय. गवळणीने सांगितलं, यशोदेनं सांगितलं, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गराने ग गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. काही यशोदेला काही गवळण सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. काही गवळण सांगू लागल्या. दुसरी आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात, मुखाशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, हे बाई आमासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू. तिसरी आली धावोनी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी. तिच्या वेणीची नेच्या दाढीची गाठ मारली. हे द्वापार युगाचं सांगतोय मी तुम्हाला. कशात सांगतोय? द्वापार युगामध्ये महिला मंडळी केस कापत का कापत नव्हते याचं कारण असं आहे की त्यावेळेस ब्युटी पार्लर कमी होत्या. माणसं त्या पूर्वीचे बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे मिशा पिशा दाढी पिढी वजनदार. आता लोक मिशाच ठेवत नाही तर बाकीचं काय माणूस आहे का बाई ओळखू सुद्धा येत नाही महाराज. कठीण ताळ आहे. ही वातावरण दिवसांदिवस खराब झालं. एवढी फॅशन वाढली, एवढी फॅशन वाढली महाराज. आता 7-8 दिवसापूर्वी माझी तब्येत बरोबर नव्हती. मी 10 दिवस घरी आराम करत होतो. मग बाजार होता आमच्या गावचा, आता सोमवारची तालुक्याचा. मग आई म्हणे महाराज आता तू घरीच तर जाय ना भाजीपाला घेऊन ये. मग मी गाडी काढली चाललो. एक आमच्या गावची म्हातारी म्हणे, पुरुषू कुठं चालला? म्हणलं चिखलीला. मी येऊ का? म्हणलं चाल ना. आम्ही 2 जण गेलो. म्हातारी 60-65 वर्षाची म्हातारी होती. आम्ही दोघांनी भाजीपाला वगैरे घेतला. तिने पिशवी माझ्याकडे दिली. म्हणे जाय तू गाडीत ठेव, मी आलीस. म्हणलं तू कुठं चालली? म्हणे ब्युटी पार्लरला. मला काहीच वाटलं नाही, कारण मला एवढी म्हातारी बाई ब्युटी पार्लरला कशाला जाईल? म्हणलं काय? मला असं वाटलं काही नातीनं सामान वगैरे सांगितलं असेल म्हणून चाललं. म्हणलं आजी तू कशाला चालली? काय नाही रे म्हणे, 2-3 दिवसांनी माझ्या नातीचा साखरपुडा आहे आणि या भुया थोड्या मोठ्याल्या झाल्या, थोड्या बारीक करते म्हणे. मला रागच आला. म्हणलं ही म्हातारी झाली, तोंडात दात नाही, भुया कापायला लागली. ती ब्युटी पार्लरवाली माझ्या ओळखीची होती. तिला म्हणलं काव मावशी किती घेता ब्युटी पार्लरचे ते भुया काढायचे? ती म्हणे 150 रुपये. मी तिच्या हातात 500 रुपये टेकवले. म्हणलं हे 500 घे, पण म्हातारीला भुई ठेवूच नको, म्हणजे परत चिखली यायचं कामच नाही. एक सांगू का महाराज तुम्हाला, सौभाग्यवती स्त्रीचं लेणं कपाळाला कुंकू आहे. तुम्ही थोडा विचार करा. या देशामध्ये उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचा विचार कधीच केलेला नाही महाराज. हिरोनीला तुम्ही लाईक करू शकता, हिरोनीचे व्हिडिओ पाहून तुम्ही तिला कमेंट करू शकता, खुश होऊ शकता, पण आदर्शाचा विषय ज्यावेळेस या देशामध्ये येईल, सन्मानाचा विषय ज्यावेळेस या देशामध्ये येईल, घरात फोटो लावायचा विषय ज्यावेळेस या देशामध्ये येईल, त्यावेळेस घरामध्ये फोटो फक्त माझी जिजाबाई साहेबाचेच लागलेले, घरामध्ये फोटो अहिल्याबाई होळकरांचेच लागलेले, घरामध्ये फोटो सावित्रीबाई फुलेंचेच लागलेले. आतापर्यंत तुम्ही एखाद्या हिरोनीचं मंदिर झालं या देशामध्ये ऐकलं का? आहा, त्यांचा कार्यक्रम यूज अँड थ्रू आहे, फक्त बघतात लोक सोडून देतात. आदर्श हा विषय म्हणून सांगू तुम्हाला, या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या त्यांचा. 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर तिनं कधीच खाली येऊ दिला नाही. अशा पवित्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. या देशाची संस्कृती हाच या देशाचा सन्मान आहे. या देशाची इज्जत हाच देशाचा सन्मान आहे. का सगळे लोक आपल्या देशाचा हेवा करतात? का सर्व लोक या देशामध्ये राहण्यासाठी तरसतात? का सगळ्या लोकांचं लक्ष आपल्या देशावर? याचं कारण या देशाचे विचार एवढे गोड आहे. आम्ही पहिल्या वर्गात गेल्यानंतर आम्हाला 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं, ABCD नाही शिकवली. पहिला आमच्या सरांनी आम्हाला हात पुढे करायला लावलं, म्हणालो मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम. एवढं सुंदर शिक्षण जर या जगाच्या पाठीवर कोणत्या देशाचं असेल तर ते भारताचं आहे महाराज. म्हणून आपण भाग्यवान आहोत
की भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. किती खोड्या सांगायच्या. आवरी आवरी आपुला काना हो, नासी येल्या आमुच्या सुना. बरोबर 12 वाजता एक बोबडी गवळण आली आणि यशोदेला म्हणू लागली, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली, काय सांगू काय सांगू, काय लावली तू, आली किती लेट, आम्ही 9:30 पासून बसलेलोय, भूक लागली, उरक. जात होते यमुना पानिया, वातेत भेतला थावला, दोईवल तोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला, तेने माझी तेली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता धतलून पललीन दोईची धादल फुतली, माझे दुलदे फुतले, मग मी ललत बथले, तिकलून आले छालंग पानीन मला पोताती धलले, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर यशोदेला कळालं आता काय करावं, कसं करावं. मग यशोदेला नवस करायचं. आणि खरं सांगू का, महिला मंडळी एवढ्या भाविक आहे बाबा 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 बाबा. आता सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या महिला मंडळी एवढ्या महादेवाच्या नांदी लागलेल्या आहे. उठलं की पाणी महादेवाला. त्या मिश्राजीचं शिवमहापुराण ऐकल्यापासून अख्ख्या बाया फक्त महादेवालाच पाणी घालायला लागल्या. मायला हो, महादेवाला पाणी घालतं याविषयी माझं काही दुमत नाही, पण घरच्या महादेवाला चहा तर पाजा. खरा महादेव तुमचा नवराच आहे. त्या बिचाऱ्याला चांगलं बोलत नाही, महादेवाला पाणी काय घालता आणि बेलाचे पानं काय. त्या मिश्राजीने सांगितलं रुद्राक्ष घ्या, रुद्राक्ष घेतल्यानंतर तुमचं दुःख निवारण होईल. खरं सांगू का महाराज, असं रुद्राक्ष घेऊन जर दुःख निवारण झालं असतं तर या जगामध्ये कोणी दुःखी राहिलंच नसतं. त्या असतं चॅनलवर सांगतात लक्ष्मी यंत्र घ्या 2500 रुपयात तुमच्या घरी लक्ष्मी. अरे मग तू कशाला विकतो, तू 4-5 तुझ्या घरी ठेव की हलकटा. लोकांना काय विकतो. ज्या गोष्टीचा सर्वात जास्त प्रचार आहे ती गोष्ट बहुतांशी डुप्लिकेटच असते. लक्ष देऊन ऐका, कारण डुप्लिकेट गोष्टीला प्रचार खूप करावा लागतो. तुमच्या मंचर मध्ये कधी सोन्यानं प्रचार केला का? ऐका ऐका, आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे. सोन्याला प्रचाराची गरज नाही, सोन्याच्या नावातच सोनं आहे. प्रचार बँटेक्सला करावा लागतो. खूप पिवळं आहे, 2 महिने कलर निघत नाही, गरम पाणी, म्हणजे डुप्लिकेट गोष्टीचा प्रचार. आणि लोक एवढे हवळवे महाराज. त्या केबीसी मध्ये लोक गेले याचं कारणच हे ना महाराज. 17,000चे 1 लाख रुपये तुमच्या बापान दिले का? अशी कोणती कंपनी 17,000चे 34,000 द्यायला? 6%, 7% नॅशनल बँक देती, पतसंस्था तुम्हाला 9% व्याज देते, लयतले 10%, लयतले 11च्या पुढे तर कोणतीच नाहीये. 7 रुपये टक्के. लय शावकार असेल तर 10%च्या वर पैसे नाही कुठंच मार्केटला. 20 असेल. महाराजांनी 17,000चे 50,000 भेटणारे म्हणून काही बावळ्याने 5-5 कोटी अख्ख पाठीमाग करोनामध्ये एक ते होतं पहा, ते जॉईंट अकाउंट काढायचे, तुम्ही 10 जण गोळा करायचे. तो माझा मित्रच पुण्यातला, खरं सांगतो तुम्हाला, त्यानं महाराज हे येड्याचे, कारण करोनामध्ये लोकांना काम नव्हतं, त्यानं त्याला 15 रुपये येणार, 20 रुपये येणार म्हणून एकानं 2-2 हजार लोक गोळा केले आणि 1300 रुपये एका माणसाने त्यानं 400 कोटी रुपये कमवले आणि ती कंपनीच बंद करून टाकली. IAS होण्यासाठी जसा अभ्यास करावा लागतो, MPSC UPSC ची परीक्षा पास करावी लागते, डॉक्टर होण्यासाठी जसा अभ्यास आहे तसं लोक भुलवण्यासाठी सुद्धा एक अभ्यासच आहे, चोरी करण्यासाठी एक अभ्यासच आहे. ATM ची कॅपॅसिटी फक्त 1 लाखाची नाही तर 50,000ची. एका टायमाला ATM मधून लोक 15 लाख काढतात, म्हणजे बुद्धिवान म्हणूनच काढतात. येडे एवढं काढू शकत. लोकांना बोलवायची सुद्धा एक काय युनियनच आहे, त्याच्यासाठी एक अभ्यासच आहे. म्हणून अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि यशोदेने नवस केला. एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेशी. मग यशोदेनं सांगितलं भाऊ तू इथं राहायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर तिथं सुद्धा जगाचा मालक शांत नाही बसला. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे डमामा, 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 घुमरी वाजे
भगवंतांनी सांगितलं, चला वळू गाई बैसू जेव एके ठाई, बहु केली वन वन पायी पिटी झाला शिन. भगवंतांनी सर्वांना एकत्रित केलं, सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या. महाराज खरं सांगू, काल्याचं कीर्तन असेल, संप्रदाय असेल, हा जातीवाद संपवण्यासाठी आहे. संप्रदाय कशासाठी आहे? जातीवाद संपवण्यासाठी आहे. हे जे तुम्ही काल्याचं कीर्तन एवढ्या दिवसापासून सप्ताह करता, सप्ताह हा राजकारण संपवण्यासाठी आहे. आता सप्त्यात राजकारण व्हायला लागलं, तो भाग वेगळा आहे. आज परमार्थ खूप चांगल्या प्रकारचा वाढला. तुम्ही थोडं निरीक्षण केलं तर जेवढे काही जत्रा आहे, यात्रा आहे, त्या यात्रेतले सगळे तमाशे बंद झाले, तिथे कीर्तन सुरू झाले. महाराज अहो, पुणे जिल्ह्याची तर अशी पद्धत आहे, माणूस मेला तरी कीर्तन आहे, दशकेळी दिली कीर्तन आहे, तेरवीला कीर्तन आहे, 14वीला कीर्तन आहे, 90 वर्षाच्या डंगऱ्याचे म्हाताऱ्याचे वाढदिवस सुद्धा त्याला सुद्धा कीर्तनच आहे. कशाही निमित्ताने कीर्तन आहे, पुढाऱ्याचे वाढदिवस कीर्तनच आहे. काय सांगावं कीर्तनकाराने? सगळ्यात जास्त जर माणूस खोटं कुठं बोलत असेल तर दशक्रिया विधीच्या प्रवचनात बोलतो. ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि लोक म्हणतात यांच्यासारखा माणूस नाही. अरे ते दारू पिऊन मेलं ना बावळ्या, यांच्यासारखा काय माणूस नाही. सगळ्यात खोटं बोलावं लागतं. पुढारी असेल, कीर्तनकार असेल, इच्छा नसली तरी. महाराज अवघड आहे हो. काही काही लोक दारू पिऊन मेलेले असतात आणि आम्हाला अभंग घ्यावा लागतो, याच्यासाठी केला होता अट्टहास. कधी कधी मी तर माझ्या मनाला शिव्या देतो, पुरुषा काय वाईट दिवस आले रे बाबा तुझ्यावर. 40,000 रुपयासाठी बेवड्याला सुद्धा वैकुंठवाशी म्हणायची वेळ आली. कठीण ताळा झाला. परमार्थ खूप वाढलाय महाराज, चांगल्या चांगल्या प्रकारचा. परवा दिवशी एका मूर्खाने मला फोन केला, म्हणे तुमचं कीर्तन पाहिजेत. म्हणलं कशा निमित्तानं? काही नाही म्हणे, महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्याच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन. कीर्तन करणं काही दुमत नाही, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हाही मोठा प्रश्न आहे. कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन नाही ना कुठं. परमार्थ खूप जोरात वाढलाय. पण परमार्थ राजकारण संपवण्यासाठी काल आहे, राजकारण संपवण्यासाठी कीर्तन आहे. म्हणून अनेक प्रकारच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्रित केल्या. पहिला काना भगवंतांनी केला, बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानमशलकम तत्फलांगिली सुतिष्ठन मध्ये सुप्रसोयो हासे नर्म बिस्वय स्वर्गे लोके मिषति बुबुदे यज्ञ भूक बाल केली. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर तुकामने सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट बरी पुरे म्हणालो तोरी. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले. जाता जाता तुम्हा सर्व मंडळी एक छोटीशी सूचना आहे, प्रत्येकाने जीवन चांगलं जगा. होईल तोपर्यंत माणसाने जीवन निर्व्यसनी जगा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. देशाविषयी धर्माविषयी अंतःकरणामध्ये स्वाभिमान बाळगा. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण आहे. उद्या ख्रिश्चन धर्मासारखा एक धर्म आपल्या देशावर एवढ्या चांगल्या प्रकारचं अतिक्रमण करत आहेत, पैसे देऊन लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. माझी विनंती आहे, हिंदू धर्मासारखा धर्म या जगाच्या पाठीवर कोणताच नाहीये. मेलं तरी आपला हिंदू धर्म सोडू नका. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर संभाजी महाराज मेले तरी सुद्धा हिंदू धर्म सोडला. त्यांचे वारसदार आहोत तुम्ही. आणि तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात की शिवनेरीच्या पायथ्याशी तुमचा जन्म झालेला आहे, भीमाशंकराच्या पायथ्याशी तुमचा जन्म झालेला आहे, अष्टविनायकापैकी एक गणपती त्याच्या पायथ्याशी तुमचा जन्म झालेला आहे, ज्ञानोबराय तुकोबराय अगदी तुमच्या हाकेच्या आक्यावर तुमचं आहे. म्हणून तुम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहात. मी तर नेहमीच सांगत असतो, तुम्हाला तालुका जुन्नर आहे का खेडे? आंबेगाव. आंबेगाव जुन्नर हे तालुके म्हणजे महाराज ही महाराष्ट्रातली अमेरिकाची. खरं सांगतो तुम्हाला, गाथा मंदिरासारखं एवढं मोठं मंदिर, त्याचं सर्वात श्रेय जर कोणाला जात असेल तर जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याला जात आहे. महाराज असा माणूस नाही की त्या गाथा मंदिरासाठी देवानं तुम्हाला पैसाही दिला आणि त्या पैशाचा सदुपयोग सुद्धा तुम्ही करता. फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. मी तर या मताचा माणूस आहे. चांगले कपडे घालावं माणसाने. आपल्या बापाची कमाई घाला ना, कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. गाडी साधी नका घेऊ. तुमची गाडी पाहिल्यानंतर दुसऱ्याची आग झाली पाहिजे, त्याची होद्या ना आग व्हायची किती. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकी बाळीचंही जीवन बर्बाद. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना माझे हात जोडून ती पोरीनो, भिकारी नवरा करा तुम्ही एखादा, पण तो निर्व्यसनी पहा. 50 अकरावाला जर पासाल आणि तो जर दारू पित असेल तर तुमच्या जीवनात मरेपर्यंत कधी समाधान प्राप्त होणार नाही. माझी विनंती तुम्हाला. म्हणून प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आवाज कमी करा. आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्याहून हात
आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. तुमची एक गोष्ट मला खूप आवडली की प्रत्येक कीर्तनकाराची यजमान तुम्ही ठरवून दिले, म्हणजे सप्त्यावर लोड यायचं काम. आज ज्यांनी काल्याची सेवा घेतली सौजन्य कैलासवासी भिकाजी धोंडीभाऊ थोरात यांच्या स्मरणार्थ आमचे समीर भाऊ थोरात, आमचे कैलासवासी शांताराम भाऊ बाबूराव थोरात यांच्या स्मरणार्थ आमचे पवन शेठ पप्पू शेठ शांताराम थोरात, हॉटेल मयूर यांनी ही कीर्तनाचं यजमानपद घेतलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. माझी विनंती तुम्हाला, ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून संप्रदायाची सेवा अशीच करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष. बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर निश्चित सर्वांनी मला आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आमचे परम मित्र आमचे आदिनाथ शेठ, त्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे बंधुराज, आमचे कमलेश भाऊ ढोरे हे सुद्धा आहे. सर्वच मंडळी, अनेक क्षेत्रातले अनेक मंडळी तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वच आमचे आळंदीकर गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता एक छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला पैसे वगैरे मागता का? तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीचं रक्षण करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो आणि जिथं कीर्तन असेल तिथं देतो. त्याच्यातून जो पैसा येतो तो गायीच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. म्हणून 8 वर्षात गायीसाठी रुपया सुद्धा कोणाला मागायची गरज पडली. समोर डस्टर गाडी उभी आहे. प्रत्येकाने कीर्तन संपल्यानंतर जेवण करून घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या सेवेसाठी जाईल. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गा देऊन देतो. सिंके लांबी वले दुरी होतो मंदिरात लाविना सिंके लावी